जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान नारीज धाम यांच्या वतीनं उमरगा चौरस्ता येथे रुग्णवाहिका सेवेचा आरंभ गेल्या 15 वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी सुरू केला। गेल्या 15 वर्षापासून झालेल्या अपघातग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय तत्परतेनं या ठिकाणी या रुग्णवाहिकेच्या मार्फत केलं जात आहे। 15 जुलै 2025 ला या रुग्णसेवेला 15 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि जवळपास 6000 रुग्णांचे प्राण या माध्यमातून वाचवण्यात आलेले आहेत। अतिशय मनपूर्वक सेवा या ठिकाणी यांच्या वतीनं केली जात आहे। एक सामाजिक भान ठेवून रुग्णवाहिकेचं काम हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मी माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं आपल्या नानीज धाम संस्थांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतोय। आपली ही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून आपण ही रुग्णसेवा कायम ठेवावी ही विनंती देखील मी माझ्या वतीनं करतोय। धन्यवाद। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून गेली 15 वर्ष ॲम्ब्युलन्स सेवा महाराष्ट्रात पुरवण्यात येत आहे। त्याच उपक्रमांतर्गत नळदुर्ग आणि उमरगा येथे 2 ॲम्ब्युलन्स सेवा पुरवण्यात आलेल्या आहेत। सदर ॲम्ब्युलन्समुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत होते आणि त्यांचे प्राण वाचतात। या प्रेरणेतून गेली 15 वर्षांमध्ये 27,000हून अधिक अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत। त्याकरिता महामार्ग पोलीस आपले आभार व्यक्त करत आहे आणि सदर उपक्रम असाच राहावा याकरिता शुभेच्छा देतात। आनंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या वतीनं उमरगा चौरस्ता इथं जे ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे, NH9 हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे आणि मोठ्या प्रमाणात अपघात या रस्त्यावर होत असतात। साधारणपणे भारतामध्ये 1.5 लाख लोक एका वर्षामध्ये मृत्युमुखी पडतात रस्त्याच्या अपघातामध्ये आणि 4.5 लाखाच्या आसपास लोक कायमस्वरूपीचे अपंगत्व येतं। तर हे सगळं टाळण्यासाठी जर अपघातग्रस्त व्यक्तीला लवकर मदत मिळाली तर त्याच्या जीविताची होणारी हानीसुद्धा टाळता येते। वैद्यकीय भाषेमध्ये गोल्डन आवर म्हणजे अपघात झाल्यानंतर जर 1 तासामध्ये त्याला मदत मिळाली तर माणसाची अपघातग्रस्त व्यक्तीची वाचण्याची शक्यता वाढते आणि सदर ॲम्ब्युलन्समुळं फार तात्काळ मदत या रस्त्यावरची होणाऱ्या अपघातग्रस्तांना मिळते। गेली 15 वर्षापासून ही सेवा चालू आहे। 3 ते 4,000 लोकांचा जीव या ॲम्ब्युलन्सने आतापर्यंत वाचवला असेल असं आम्हाला वाटतं। इथून पुढच्याही काळामध्ये अशी सेवा या संस्थांच्या मार्फत आम्हाला मिळावी, त्या लोकांना मिळावी अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे। धन्यवाद।